खरं म्हणजे आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा मला मिळाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करतो आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेचे आशीर्वाद घेण्याचं पुण्याईचं काम माझ्यासाठी मिळालं असं मला वाटतं. हे खूप पुण्याईचं काम आहे, कारण प्रत्येक माणसाला आपण खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आहे आणि काही चांगल्या गोष्टी, काही चांगले डिसिजन्स घेतले तर भविष्य काळामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इथं उभं राहू शकतं आहे. मी तुम्हाला सांगतो की आता गेल्या 100 दिवसांच्या प्रोग्राममध्ये आदरणीय CM साहेबांनी जे काय आम्हाला टार्गेट दिलं होतं, त्या टार्गेटमध्ये पहिलं काम आम्ही केलं की 2.5 कोटी महिलांची आरोग्य तपासणी आम्ही सुरू केली. साधारणतः 1 कोटी महिलांची तपासणी आता पूर्ण होते. त्यामध्ये ज्या महिला दवाखान्यातच जात नव्हत्या, त्यांना असं वाटत होतं की मला काय झालं आहे, ग्रामीण भागातल्या विशेषतः महिला, कारण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं शहरात किंवा उच्च शिक्षित असणाऱ्या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या कुटुंबाची काळजी करताना आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत, त्यांच्यासाठी 2.5 कोटी महिलांची जे काय आम्ही तपासणी करतो आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ती एक खूप चांगल्या पद्धतीचा एक आरोग्याचा त्यांच्या तपासणीचा फायदा होतो आहे. या एका कामाच्या बरोबर आम्ही 8 कॅन्सर व्हॅन्स सुरू केलेत, की ज्या 8 कॅन्सर व्हॅन्सच्या माध्यमातून त्याची तपासणी होते. सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे. लोक तपासणी करून घेत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये उपचारासाठी सुद्धा आम्ही राईट रेफर करतो आहे. विशेषतः ह्या सगळ्या सुविधा देत असताना मी मुद्दाम आपल्याला सांगेन की आणखीन 2-3 मुद्दे की जे खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या घडीला आपण जर बघितलं तर बॉम्बे नर्सिंग ॲक्टची जी काही एकूण प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजननंतर त्याला ऑनलाईन करण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला. अलीकडं खाजगी क्षेत्रातले डॉक्टर्ससुद्धा त्यांच्या हॉस्पिटल व्यवस्थितरित्या होत असताना त्यांना ज्या काही परमिशन्स पाहिजेत त्यातला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे. आम्ही तो ऑनलाईन केला, थोडासा सुटसुटीत केला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्सना सुद्धा वाटलं की शासन काय नवीन निर्बंध लादते काय, तर नवीन निर्बंध नाहीत. राईट मॉनिटरिंग आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करण्यासाठी मी बॉम्बे नर्सिंग ॲक्टचा उपयोग होतो आहे. त्यामुळे सगळ्या खाजगी IMAच्या सगळ्या टीमचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टरांचे रिपोर्ट्स येतात. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतो आहे की जो खूप महत्त्वाचा आहे. राज्यातल्या सगळ्या लॅब्समध्ये जी काही तपासणी होते त्या तपासणीबद्दल राईट मॉनिटरिंग असणं, त्याची परमिशन अथॉरिटी असणं आणि त्याच्यानंतर जर चुकत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणं, याबद्दल कुठलाच कायदा नव्हता. या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आदरणीय CM साहेबांनी जे काय आमच्यावरती टार्गेट दिलं होतं त्याच्यामध्ये या लॅबच्या बाबतचा ॲक्ट आम्ही करतो आहे, की ज्या ॲक्टच्या माध्यमातून जी डायग्नोस होतो आहे तो योग्य करतात की नाही, जर झाला नसेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करायला पाहिजे आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग असायला पाहिजे. खूप महत्त्वाचं काम या निमित्तानं. कधीपर्यंत हा कायदा अस्तित्वात येईल? हे आता पुढच्या अधिवेशनात त्याचे सगळं ड्राफ्ट तयार झाला, आता कॅबिनेट समोर येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही सबमिट करतो की ज्याची गरज होती.